टक्के कसे काढायचे ते आज समजून घ्यायचं आहे. तर आधी तिला काय झालं, एका परीक्षेमध्ये 500 पैकी 300 गुण मिळालेले आहेत. तर सगळे तिला विचारू लागले, की "तुला किती टक्के पडले? तुला किती टक्के पडले?" तर आज आपण तिचे टक्के काढूया. ठीक आहे. तर आता टक्के काढताना कधी पण कसं करायचं? आपल्याला आता तिची पूर्ण गुणांची बेरीज दिलेली आहे. तिला 300 गुण मिळालेले आहेत सगळे मिळून आणि कितीपैकी 300 गुण मिळालेले आहेत? 500 पैकी 300 गुण मिळालेले आहेत. आता हे तर दिलेलंच आहे. पण नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला असं माहीत नसतं, आपण आपल्या पडलेल्या गुणांची टक्केवारी काढत असतो, त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस आधी आपल्याला पडलेल्या सगळ्या गुणांची बेरीज करून घ्यायची आणि कितीपैकी पडलेत ते गुण, त्या गुणांची बेरीज करून घ्यायची टक्केवारी काढताना. आता इथं दिलेलंच आहे आपल्याला, ठीक आहे. तर तिला 500 पैकी 300 गुण मिळालेले आहेत. तर आपल्याला तिला 100 पैकी किती हे काढायचं आहे. टक्केवारी काढतो म्हणजेच काय करतो आपण? 100 पैकी म्हणजे 100शी तुलना करतो. म्हणजे पूर्ण 500 गुण आहेत. पण ते सगळे 100 गुण समजायचे. आणि मग 100 पैकी तिला किती पडले? म्हणजे टक्के पडले. हे काढायचं म्हणजेच टक्केवारी काढणे. ठीक आहे. तर आता इथं काय सांगितलेलं आहे? 500 पैकी 300 गुण पडले. 500 ला जर 300 गुण आहेत, तर जर पूर्ण 100 गुण असतील, तर मग तिला किती गुण पडले असतील बरं? तर हे असं मांडायचं आणि हे असं तिरकस गुणाकार करा किंवा मग हे बघा असा 300 गुणिले 100 छेद 500 किंवा मग काय करा 300 छेद 500 हां. 500 ला 300 तर मग 100 ला किती? टक्केवारी काढताना नेहमी 100 नी गुणायचंय. ठीक आहे. पर्सेंटेज किंवा टक्के काढताना नेहमी लक्षात ठेवा 100 नी गुणतो आपण. तर आता हे सोडूया आपण. 0, 0 कट झाले. 5 एक 5, 5 सक 30. किती टक्के पडेल ना 60. आता या 60च्या पुढे आपण हे टक्के लिहायचे. हे टक्के म्हणजेच काय? 100 पैकी तिला 60 गुण पडलेले आहेत. म्हणजे किती? 60%. ठीक आहे. तर या प्रकारे टक्केवारी काढायची. ठीक आहे. शुभमला 800 पैकी 736 गुण मिळालेले आहेत. तर त्याला किती टक्के पडले? तर आता इथे बघा 800 पैकी शुभमला 736 गुण पडलेले आहेत. आपल्याला टक्के विचारलेत म्हणजे जर पूर्ण गुण 100 मानले तर त्याला किती गुण पडले? असं विचारलेलं आहे. मग मगाशी सांगितलं टक्के काढायचं म्हणजेच काय करायचं? सगळे गुण खाली लिहायचे. किती सगळे गुण किती आहेत? 800. त्यापैकी त्याला किती पडले? 736 गुण पडले आणि त्याला 100 नी गुणायचं. ठीक आहे. आता हे 0 कट होऊन जाईल आणि 8 नी भागूया 736 ला. 8 एक 8, 8 नवे 72, एकूण 8 दोन्ही 16. 92%. तर शुभमला 92% पडलेले आहेत. हे टक्केचं चिन्ह म्हणजे 100. 100 पैकी 92 मार्क पडलेले आहेत. म्हणजेच 92% पडलेले आहेत शुभमला. पुढचं एक्झाम्पल आहे. एका शाळेत 500 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांनाच पोहता येतं. तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं मग? शाळेतले पूर्ण विद्यार्थी किती आहेत? पूर्ण विद्यार्थी 500 आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं. तर आता हे तर 100 पैकी किती विद्यार्थ्यांना पोहता येतं असं विचारलेलं आहे. तर नेहमी टक्केवारी काढताना कसं करायचं? सगळं जे आहे टोटल किती आहे ते खाली लिहायचं. 500 पैकी किती विद्यार्थ्यांनी पोहता येतं? 350 ते वरी लिहायचं आणि त्याला 100 ने गुणायचं. आता हे सोडवलं की आपलं उत्तर निघेल. 0, 0 कट होईल. आता इथं 5 ने बघू 5 एक 5, 5 सत्तर 35. तर 70% विद्यार्थ्यांना पोहता येतं. म्हणजे 100 पैकी 70 विद्यार्थ्यांना पोहता येतं. ठीक आहे. पुढचं गणित आहे. एका गावामध्ये 5,000 लोक आहेत. त्यापैकी 4,400 लोक सुशिक्षित आहेत. तर त्यापैकी किती टक्के लोक गावामध्ये सुशिक्षित आहेत असं विचारलेलं आहे. तर 5,000 लोकांपैकी 4,400 लोक सुशिक्षित आहेत. तर मग 100 पैकी किती लोक सुशिक्षित आहेत असं विचारलेलं आहे. तर कधी पण काय करायचं पूर्ण गावातल्या लोकांची संख्या आपण खाली लिहितो. त्याच्यापैकी किती लोक सुशिक्षित आहेत? तर 4,400 लोक सुशिक्षित आहेत. त्याला 100 ने गुणायचं. टक्केवारी काढायची म्हणजे नेहमी 100 ने गुणायचं. ठीक आहे. हे 0, 0 कट झाले. आता हे 0 कट, हे 0 कट. तर 5 ने भागूया 5. 5 8 40 येईल आणि 5 48. तर 88 लोक त्या गावामध्ये सुशिक्षित आहेत. 88% लोक त्या गावामध्ये सुशिक्षित आहेत. टक्केवारी काढताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण 100शी तुलना करतो. पूर्ण
जे आपल्याला दिलेलं असतं मार्क्सची संख्या असू द्या किंवा गावातल्या लोकांची संख्या असू द्या, तर हे सगळं पूर्ण 100 मांडलेलं असतं आणि 100च्या तुलनेत आपल्याला ते सांगायचं असतं. म्हणजे टक्के काढायचे असतात. त्यालाच आपण टक्केवारी काढणं असं म्हणतो. तर आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारीवरचेच अजून एक्झाम्पल्स घेऊया. हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब